नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 12 मार्च 2026 वार गुरुवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये काही फुलांचे दर जे कमी झालेले पाहायला मिळतात, त्याचबरोबर झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते, मागणी वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर आवक ही कमी झाल्याचा परिणाम झेंडूच्या दरावरती आज पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 18 तर लाल झेंडूसाठी 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आज झेंडूच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा पाहायला होते, आवक थोडीफार प्रमाणात कमी ते जास्त होताना देखील पाहायला होते। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जे आहेत साधारणतः 70 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीचे दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे 5 ते 6 तर हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। पिंगडीची तशी ब्ल्यू डेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर टेटीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते, चांगल्या मालासाठी 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला होतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबच्या दरामध्ये आज घसरण पाहायला होती। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे येते लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर कलर गुलाबच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला होते, चांगल्या मालासाठी 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात, हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबसाठी दर पाहायला होते। कांदा मार्केटमध्ये आज कांद्याची आवक जर पाहिलं तर कमी झालेली पाहायला होते, त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला होते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कांद्यासाठी दर पाहायला होते। एखाद दुसऱ्या वक्तासाठी 13 साडेतेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळू शकतो। तर आवक जर पाहिलं तर आवक देखील कमी झालेली पाहायला मिळते, साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक मार्केटमध्ये कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। लहान साईज मध्ये साधारणतः 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये कांद्यांचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर लाल कांदे जे आहेत ते साधारणतः 8 ते 9 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री होताना पाहायला होते। एखाद दुसऱ्या वक्तासाठी 10 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। गावरान कांद्याचे दर ही आपल्याला 1 रुपयाने कमी झालेली पाहायला मिळतात, आवक कमी होऊन देखील दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। आवक स्थिर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला दोडक्याच्या दरावरती आज पाहायला होते। दुधी भोपळ्याची आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला होते, चांगल्या मालासाठी 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात। कोबीची आवक देखील आपल्याला बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 7 तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पाहायला होते। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला होतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता, हलक्या मालासाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते।
शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता 40 ते 45 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाळवतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चायना तसेच पांढऱ्या हिरव्या काकडीचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाळवतोय. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाळवतात. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाळवतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाळवतो. शेवग्याची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 35 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलके माल जे 20 रुपयापासून देखील दर पाळवतात. डांगरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाळवते. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वालगावडीचे दर पाळवतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाळवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाळवते. आंब्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाळवते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 5 ते 6 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाळवतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळवतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाळवतात. आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 80 ते 70 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. पिंकायवान तसेच VNR पेरूचे दर जे आहेत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 15 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळते. कलिंगडची आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. मागणीचा देखील आपल्याला परिणाम पाहायला मिळते. मागणी कमी झाल्यामुळे दर ही आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळते. फुटपांची आवक आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण बरेच दिवसापासून होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल येते 8 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. पपईची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते.